राम आणि सँडी हे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पंचांचा येते ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. अर्जुन ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर पे स्पेशालिस्ट या गोलंदाजाला ओळखलं जातं, कारण की त्याची गोलंदाजी तितकी तिखट आहे. अगदी चांगल्या चांगल्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करत असताना रामनी मात्र चांगल्या चांगल्या फलंदाजांना चारी मुंड्या चित केलंय. इथे हा स्ट्रोक चांगला आहे, अगदी प्रत्युत्तर दिलंय. जसा चौकार आला तसा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर मात्र फलंदाजीची ताकद कुठेतरी इथे दिसून येते. इथे हा फटका देखील चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली चेंडूची, तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सेकंड बाउन्सला गॅदर करून फेकी करेपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. प्रत्येक चेंडूवरती वेगळं समीकरण, म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये हालचाल बदलली जाते. इथे हो काय कनेक्शन करतोय, काय क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, वा 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 अफलातून. काय क्षेत्ररक्षण राहिलं, काय गोलंदाजी, योग्य टप्पा, योग्य टप्प्यावरती अगदी वेगवान गतीने हाताळलेला हा बॉल, त्याच्यावरती जोरकस प्रहार. 440चा झटका हातावरती बसला, तो तरी सुद्धा चेंडू पाठीमागे जाऊन दिला नाही. चेंडूला पकडून डायरेक्ट हिट यष्टांवरती केला आणि रामला त्याच्या बॅट मधून चौकार आला. त्याला मात्र इथे चले जावचा इशारा केला. पहिल्या विकेटचं पतन होत असताना रामला मात्र माघारी पाठवलंय. काय क्षेत्ररक्षण राहिलं अर्जुनचं, अफलातून. मंगेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. पुढे सरसवण्याचा प्रयत्न, हा फटका देखील फसलाय आणि इथे देखील झेल पकडली जाते. अगोदर राम आणि आता सँडी, दोन्ही सलामीवीरांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद होत आहेत. विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. या अगोदरच्या चेंडूवरती धावचेच्या स्वरूपामध्ये रामबाद झाला होता, त्यानंतर इथे झेल पकडला सँडीचा आणि हा बॉल देखील तितकाच चांगला होता. चांगली गोलंदाजी षटकाची होती. समाप्ती अखेरीस धाव फलकावरती जोडल्या. 7-2-6 2 गडी बाद संघ श्री गणेश नागवंटेक ब. सहा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या, जिथे 2 गडी महत्वपूर्ण, 2 खेळाडू, त्यांची विकेट जी वाडी कोथावडे टीमला हवी होती त्या दोन्ही विकेट इथे अर्जुनने मिळवून दिल्या.
स्ट्रायकरवरती मंगेश संपूर्णपणे लक्ष या खेळाडूकडे असेल आता. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चांगला बॉल त्याच्यावरती, चांगला प्रहार, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या खालती आणि इथे झेल पकडली जाते. काय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाले. गणेशच्या माध्यमातून ही झेल इथे गणेश पूर्ण करतोय. अगदी धावत धावत चेंडू पर्यंत पोहोचला आणि अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला आपल्या हातामध्ये सोपवून घेतला गणेशने. रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. खेळ इथे संपुष्टात येतोय मंगेशचा. मंगेश बॅक टू द डग आउट. सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे शपथ झाला होता, हा देखील फटका फासला. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा तैनात आहे. इथे झेल मात्र सुटला जातोय. अगदी 3 वेळा प्रयत्न केला ही झेल घेण्याचा. अगदी तिसऱ्या अटेम्प्टला ही झेल हातामधून खाली पडते. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. एकच धाव आली. सात धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा स्ट्रोक चांगला सी रिजन मध्ये, सी कॉर्नर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका सजवलाय. इथे देखील एकच धाव तुम्हाला मिळेल. 8 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहिलं तर विकेट जास्त इथे आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर धावफलक कुठेतरी स्थिरावलाय. शफल होऊन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु हा चेंडू उजवी यष्टी सोडून चाललाय बाहेरचा. हा बॉल पंचांनी मात्र नाकारलाय. व्हाईट बॉलचा इशारा. इथे आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक लागवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चुकी होते आणि चुकी झाल्यानंतर मात्र 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावांसाठी फरार झाला. सागरच्या बॅट मधून चौकार आला. तेरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू खाली ठेवला, थोडासा पुढे ठेवला. बॅट मात्र त्याच पद्धतीने फिरली होती, त्याच दिशेला फिरली होती, त्या क्षेत्रामध्ये फिरली होती, परंतु बॅटच्या मध्ये हा चेंडू येत नाहीये. बॅट आणि पॅडच्या मधून निघून चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. चौदा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे हा फटका फासलाय. क्षेत्ररक्षक अर्जुन धावतोय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू आदळला. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती जोडल्या 16. 3 गडी बाद संघ श्री गणेश नागवंट 1 ब.
इथे हा फटका फसलाय. गोलंदाज स्वतः चालला चेंडूच्या खालती आणि सेकंड अटेम्प्टला ही झेल पकडली जाते. चांगला झेल इथे संपन्न झाला. विजयचा खेळ समाप्त झाला. विजय बॅक टू द डगआउट. चौथा गडी बाद होतोय. इथे हा फटका फसलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे माघारी जाईल. संतोष आला तसा मात्र पहिला चेंडू फेस करत असताना आपली विकेट गमावून बसलाय. गोल्डन डकचा ठरलाय शिकार. संतोष बॅक टू द डगआउट. बॅकफुटला जाऊन मात्र पंच केलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होते. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. थोडस फंबलिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. रूपांतर इथे 2 धावांमध्ये होत आहे. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. चांगली रनिंग. 18 धावा धावपलकावरती आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. इथे बॅटची वरची कडा चेंडू चाललाय गोशांगी क्षेत्रात एका धावेसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे दीपक बॉलिंग ट्रॅक वरती. हा स्ट्रोक देखील चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. गणेश म्हणजे चुकी होणार नाहीये. गणेशच्या माध्यमातून ही तिसरी झेल या इनिंग मध्ये पकडली जाते. चांगल्या कॅचेस त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आडव्या बॅटने चेंडूवरती चापट मारले. क्षेत्ररक्षक आहे टप्प्याची वाट पाहतोय. 1 बाउन्स गॅदर केल्याबरोबर अगदी वेगाने फेकी होते. तोपर्यंत 2 धावा थांबवू शकले नाहीये. 2 धावा होत आहेत पूर्ण. तिसऱ्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावपलकावरती जोडल्या 21. सहा विकेट्स आतापर्यंत माघारी गेल्यात.
21 धावा धावफलकावरती प्रकाश. ओव्हर नंबर 4 मध्ये अगदी युवा गोलंदाज, युवा टॅलेंट आहे. वाडी कोतावडे गावचा अगदी कमी वयामध्ये वाडी कोतावडे टीम कडून खेळत असताना सातत्याने त्याला संधी मिळाली जाते आणि नेहमी त्याचा खेळ आणि त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे. तोच प्रकाश या मॅच मध्ये आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू जर चांगला होता. कमी गतीचा हा बॉल इथं फसव्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू इथे मात्र सागरला बीट करते. इथे मात्र हा चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर चेहऱ्यावरती आदळलाय. धावचेच्या स्वरूपामध्ये सागर होईल बाद. अक्षय 'इथे थोडासा लांब ठेवला होता हा बॉल. चांगली गोलंदाजी प्रकाशची आपल्याला पाहायला मिळते. या डावातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. याही वेळी चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली लेन तिथे. चेंडू पडल्यानंतर अगदी कट होतोय, काटा बदलतोय, वळण घेतोय आणि वळण घेणारा चेंडू इथे मात्र सुनीलला समजत नाहीये. आता दिशा खराब आहे. आता व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. इथे चेंडू पडल्यानंतर हाती लागणार नाहीये. गेलाय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. सत्तावीस धावा धावफलकावरती जोडल्याने 28 धावा धावफलकावरती जोडल्याने 29 धावांचं टार्गेट आहे. 29 धावांचं लक्ष. 29 धावा मिळवायच्या आहेत वाडी गोतावडे या टीमला. चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि तुम्हाला मिळवायचे आहेत 29.
चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मॅचला होईल सुरुवात. अर्जुन आणि गणेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये मंगेशला आपण पाहतोय. वेगवान गतीचा हा बॉल, इथे प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षकाचा, परंतु गॅप मधून हा चेंडू निघून चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी होतोय फरार. पहिल्या चेंडूवरती प्रहार करत असताना अर्जुनच्या बॅट मधून येतोय चौकार. काय सुरुवात झालीये, अगदी दमदार सुरुवात करून दिलीये. चौकाराने सुरुवात झालीये. इथे गॅप शोधला, पुरेपूर फायदा पॉवर प्लेच्या या षटकाचा. गॅप मध्ये बॉलला फेकून दिला आणि बॉल अगदी वेगाने निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. याही वेळेत चांगला स्ट्रोक, परंतु आता चांगला बॉल अडवलाय. चांगला स्टॉप इथे आपल्याला पाहायला मिळाला. फेकी झाली, इथे थ्रोची 1 धाव मिळेल. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. इथे एकच धाव होती. बॉल स्टॉप झाला होता. चेंडू हातामध्ये ठेवायचा होता. हिटचा प्रयत्न झाला आणि प्रयत्न फसल्याबरोबर 1 मोफतची धाव धावफलकावरती जोडली. यावेळेस फटका फासलाय की काय क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न राहिला. अगदी पुढ्यामध्ये पडलेला हा बॉल इथे चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जाता जाता अडवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. एकवीस चेंडू आणि 21 धावांची गरज आहे विजयासाठी. 1.00 ची सरासरी इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेग फार होता, वेगळा प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल इथे झेल पकडला जातोय. सुरक्षित हा चेंडूच्या खालती आणि संपलाय इथे गणेशचा खेळ. पहिल्या विकेटचं झालंय पतन. गणेश बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकाची होती समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती जोडल्या. 8-1 गडी बाद संघ. वडीकोथवडे टीमचा धावफलक आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा जमवायच्या आहेत 21.
इथे हा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. शरीरयष्टीच्या साह्याने हा चेंडू अडवला जातोय. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, परंतु 2 धावा थांबवू शकले नाहीयेत. अगदी शरीराच्या साह्याने इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडला गेला, परंतु 2 धावा अगदी वेगाने ते धावून पूर्ण केल्या. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली दीपक आणि अर्जुनच्या माध्यमातून. सँडी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती डावकरी हाताचा एक घातक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पुढे सरसवण्याचा प्रयत्न, इथे चेंडू कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक अडवून फेकी करेपर्यंत 1 धाव इथे पूर्ण झाले. एका धावीवरती थांबले की क्षेत्ररक्षण चांगलं झाले. धाव थांबवणं गरजेचं आहे. धाव थांबवली आणि एका धावीवरती समाधान मानलं गेलं. 10 धावा, 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र गॅप मध्ये चेंडूला फेकून दिले. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागून, येईल, फेकी होईल. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर धाव धावफलकात बदल केला जातोय. 12 धावा, 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे, धावतोय चेंडूच्या पाठीमागे. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. एकोणीसावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस
10 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र होत आहेत बाद. निलेश यांना मात्र आले तसे मैदानाच्या बाहेर जावं लागते. पहिला चेंडू फेस करत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये आपले विकेट गमावून बसले. आता 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. नऊ चेंडू मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9 मध्ये बनवायच्या 8. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच अगदी आपण पाहिलं तर लांबवत चालले. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्याचा प्रयत्न नागवानटेक टीमचा. मॅच वरती पकड निर्माण करायचा प्रयत्न त्यांचा आपल्याला दिसून येतोय. स्लोवर पद्धतीचा हा बॉल इथे यष्टीरक्षक चुकी करतोय. एक धाव आपल्याला जपायची आहे. तिथे एक धाव खर्च होते. एक धाव वाचवायची आहे. तिथे एक धाव मात्र सुटली जाते हातातून. ती एक सुटली जाणारी धाव तुम्हाला महागडी पडेल. इथे मात्र सन्मान दिला होता. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. इथे विकेटचं पतन होतंय अशी नाही तर तशी, परंतु विकेट तर नक्कीच मिळाली. झेल सुटला परंतु चेंडू लगेच पकडून फेकी झाली. तोपर्यंत धाव घेत असताना फलंदाजाला पाठीमागे पाठवलं. इथे धाव वाचणं गरजेचं होतं आणि धाव वाचली. झेल सुटला परंतु फेकी अगदी योग्य दिशेला झाली. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डी झोन मध्ये गेला हा बॉल. 1 धाव मिळेल. इथे हा फटका बसलाय. यष्टीरक्षक जातोय चेंडूच्या पाठीमागे आणि या चेंडूला जाऊन दिले गोशांकी क्षेत्रात. इथे धाव मिळेल फक्त एकच. पाच चेंडू आणि 5 धावांची गरज. हा फटका बसलाय. इथे एकच धाव मिळेल. जिथे मात्र 10 चेंडू 9 धावांची गरज असताना सामना इथे येऊन थांबलाय. 4 चेंडू आणि 4 धावा. चार चेंडू 4 धावा, 4 धावा 4 चेंडू अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे.
मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. अगदी अटातडीची चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीपला प्रयत्न करेल, इथे मात्र चुकी होते. चेंडू जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षकांच्या भावनेशी खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा तर नक्कीच झाल्या आणि तिसरी धाव घेत असताना धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. 3 चेंडू आणि आता 2 धावांची गरज आहे. तीन चेंडू 2 धावा. इथे जर का मानवी अडथळा मध्ये आला नसता तर मॅच आतापर्यंत फिनिश झाली असती, परंतु अगदी ही मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत गेली आणली आहे, तितका प्रयत्न त्यांचा राहिलाय. इथे चापड मारली आहे चेंडूवरती. हा चेंडू जाईल निघून. मॅच होते फिनिश आणि मॅच विजयी झालाय संघ वाडी कोतावडे. तुमचा खेळ देखील चांगला झाला. श्री गणेश नागवंटे एक ब. तुम्हाला पुढील टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो मिस्टर अर्जुन आपण या